नमस्कार. आपण पाहत आहात डिजिटल आदिवासी पोर्टल. मी आहे आपला होस्ट आणि आजची सर्वात चर्चेची बातमी पाहूया. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी ही सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिजित दीपके यांनी तर एका राजकीय पक्षाचीच निर्मिती केली आहे आणि नेटकरी सोशल मीडियावर या पक्षाला भरपूर पाठिंबा देताना दिसत आहेत. कॉकरोच जनता पार्टी हे नाव सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. लोक त्यावर रील्स बनवत आहेत, जोक्स करत आहेत, मीम्स शेअर करत आहेत, तर काही जण टीकाही करत आहेत. पण ही कॉकरोच जनता पार्टी नेमकी आहे तरी काय? आणि काही तासांत त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सला लाखो नेटकऱ्यांनी फॉलो तरी का केलं? चला जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय. भारताचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळांची उपमा दिली होती. एका सुनावणी दरम्यान ते म्हणाले की देशातील काही तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, कुठल्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यामुळे मग ते सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून सगळ्यांवर टीका करत फिरतात. पण त्यांचं हे वक्तव्य देशातील तरुणांना काही आवडलं नाही. परिणामी प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेत असलेल्या अभिजित दीपके यांनी थेट झुरळाच्याच नावानं राजकीय पक्ष स्थापन केला आणि या पक्षाला कॉकरोच जनता पार्टी असं नाव देण्यात आलं. खरं तर सुरुवातीला हा निव्वळ एक उपरोधिक टोला आहे असं समजून कोणी गांभीर्यानं घेतलं नाही. पण आश्चर्य म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या नावानं आता वेबसाईट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्स देखील तयार झाले आहेत. आणि लक्षवेधी बाब म्हणजे देशभरातील हजारो लोकांनी काही तासात या अकाउंट्सला फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा एक जाहीरनामा असतो. या जाहीरनाम्यात पक्षाचा उद्देश, त्यांची कार्यपद्धती आणि तत्त्व याबद्दल माहिती दिलेली असते. त्याचप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीने देखील आपल्या वेबसाईटवर पक्षाचा जाहीरनामा दिला आहे. या वेबसाईटवर सुरुवातीलाच मोठ्या अक्षरांमध्ये या पक्षाचा उद्देश स्पष्टपणे लिहिलेला दिसतो. त्यामध्ये लिहिलं आहे, आळशी आणि बेरोजगारांचा आवाज. इथं आळशी हा शब्द व्यवस्थेला दिलेला एक उपरोधिक टोला आहे, म्हणजे दुर्लक्षित तरुणांचं प्रतिनिधित्व करणारा आवाज. कोणत्याही मुख्य न्यायमूर्तीला निवृत्तीनंतर राज्यसभेचं पद दिलं जाणार नाही. जर कोणाचंही वैध मत हटवलं गेलं तर मुख्य निवडणूक आयुक्तांवर UAPA अंतर्गत कारवाई केली जाईल. महिलांना 50% आरक्षण दिलं जाईल आणि मंत्रिमंडळातील 50% पदं महिलांसाठी राखीव ठेवली जातील. खोटी माहिती देणाऱ्या वृत्तमाध्यमांवर कारवाई केली जाईल. पक्षांतर करणाऱ्या आमदार आणि खासदारांवर 20 वर्षांची निवडणूक बंदी घातली जाईल. या विषयाबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल आदिवासी पोर्टल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.